लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ठाकरे गटात मोठे फेरबदल, सुधाकर बडगुजरांची उपनेतेपदी निवड, तर नाशिक जिल्ह्याचा कारभार डीजी सूर्यवंशी यांच्याकडे। बातमी आहे नाशिक येथून। विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे। नाशिकमधील ठाकरेंच्या सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकमधील डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते। संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे। जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी बढती करण्यात आली आहे, तर माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा फटका बसला। नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही। यानंतर मागील काही दिवसात शिंदे गटाकडून ठाकरे गटाला पक्षप्रवेशाच्या निमित्ताने धक्के दिले जात होते। या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात खासदार संजय राऊत डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकमध्ये दाखल झाले होते। संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या 4 दिवसातच ठाकरेंच्या शिवसेनेत फेरबदल करण्यात आले आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर डीजी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे। सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हा प्रमुख होते। लोकसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांनी चांगला प्रचार केला होता। ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता। सुधाकर बडगुजर यांनी चांगला प्रचार केल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची बढती केली आहे। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.